तिसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे, काय सांगाल त्या निर्णयाबद्दल? नमस्कार. काल खेड नगर परिषदेची तिसरी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी खेडच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला होते. या सभेमध्ये ऐतिहासिक निर्णय एवढे चांगल्या पद्धतीने झाले की खरोखरच खेडच्या इतिहासामध्ये इथून पुढे ज्यावेळी खेडचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या विषयाची नोंद होईल. सन्माननीय रामदासभाई कदम यांनी दिलेल्या आदेशाने आणि आदरणीय योगेशदादा कदम यांनी दिलेल्या सूचनेनुसार खेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील आरक्षण क्रमांक 121 मध्ये जो दवाखान्याचं काम चालू आहे त्या दवाखान्याला नामकरण करण्यासाठी जेव्हा विषय आला तेव्हा सर्वानुमते हिराचंद परशुराम बुटाला आरोग्यधाम असं नाव त्या दवाखान्याला देण्याचं ठरलं. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 69 मध्ये जे आपलं व्यापारी संकुलाचं काम चालू आहे त्या व्यापारी संकुलाला खेडचे माजी आमदार तुबा कदम व्यापारी संकुल असं नाव द्यावं असं सर्वानुमते ठरलं. त्याचप्रमाणे नवीन प्रस्तावित जे मटण मच्छी मार्केट आहे त्या मटण मच्छी मार्केटला असन्म्या उर्फ लालूशेठ मुसा यांचं नाव देण्यात यावं असं देखील सर्वानुमते ठरलं. आणि ही सर्व नावं देण्यासाठी ज्या रामदासबाईंनी आम्हाला आदेश दिले होते, ज्या योगेशदादांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या, त्या आदरणीय रामदासबाईंच्या माध्यमातून या संपूर्ण खेड तालुक्याचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा एक वेगळा विकासाचा धडाका आजपर्यंत लागलेला आपण पाहिलेला आहात. जात पात आणि धर्म आणि पक्ष यांची कोणतीही बंधनं न घेता ही सगळी बंधनं झुगारून आपल्या खेडच्या योगदानामध्ये ज्यांचं जास्तीत जास्त मोलाचं सहकार्य आहे अशा माजी आमदार तुबा कदम हे काँग्रेसचे आमदार होते. सन्माननीय हिराबाई बुटाला हे आरोग्यधामासाठी आपण नाव दिले, ते रत्नागिरी जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख होते. त्याचप्रमाणे लालूशेठ मुसा यांचं आपण मच्छी मार्केटला नाव दिले, ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून खेड नगर परिषदेमध्ये होते. परंतु ह्या सर्व गोष्टी विचारात जरी घेतल्या तरी खेडच्या विकासामध्ये त्यांचं योगदान मोलाचं होतं. आणि आदरणीय रामदासबाईंनी तेच ओळखून संपूर्ण या जातपात धर्म मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठलंही बंधन न जुगारता या तिघांची नावं या ठिकाणी देण्याचे आम्हाला आदेश दिले. सर्व सदस्यांनी एकमताने ही नावं देण्यासाठी नगरपालिकेच्या या जनरल सभेमध्ये ठराव देखील केला आणि आज त्या ठिकाणी त्यांची नावं निश्चित लागतील अशी खात्री निर्माण झाली. मग 7.5 एकरचं जे क्रीडांगण आहे प्रभाग क्रमांक 3 मधील आरक्षण क्रमांक 14 मध्ये जी 7.5 एकरचं क्रीडा संकुल आहे हे अत्यंत परिपूर्ण असं क्रीडा संकुल आहे. आदरणीय राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी या क्रीडा संकुलासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आतापर्यंत आणलाय आणि त्यामध्ये जी स्विमिंग टँकची उणी होती, जलतरण तलावाची उणी होती, ती देखील उणीव तिने आता दूर केले आणि त्या ठिकाणी एक सुसज्ज असा जलतरण तलाव देखील होणार आहे. आम्ही सर्वांनी हे पाहिल्यानंतर ज्यांनी या खेडच्या विकासासाठी, ज्यांनी या खेडच्या सर्वांगीण विकासासाठी, या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र अशी मेहनत केलेली आहे. 40 वर्ष माझं खेड आणि मी ह्याच पंक्तीने जे आयुष्यभर वागले त्या आदरणीय रामदासबाईंचं नाव कुठेतरी असावं म्हणून आम्ही संपूर्ण खेडच्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी एकमुखानी आणि एकमतानी निर्णय घेऊन लोकनेते रामदासबाई कदम क्रीडा संकुल असं त्या होणाऱ्या 7.5 एकरच्या क्रीडा संकुलाला नामकरण करण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने रामदासबाईंनी या खेडच्या केलेल्या विकासाचं आम्ही सर्वांनी खरोखर जाण ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय जेव्हा रामदासबाईंना आम्ही सांगितला तेव्हा ते म्हटले माझं नाव खरं तर मला कुठेच द्यायचं नव्हतं, परंतु आम्ही सर्वांनी विनंती केली, आग्रह केला आणि त्या आग्रहाखातर आम्ही हे नाव त्या ठिकाणी क्रीडा संकुलाला देत आहोत. या खेडच्या इतिहासामध्ये अत्यंत चांगला असा निर्णय या माध्यमातून खेड नगर परिषदेमध्ये झालेले आहेत आणि या खेडच्या इतिहासात नोंद करून घ्यावी असं चांगलं क्रीडा संकुल आदरणीय लोकनेते रामदासभाई क्रीडा संकुल हे लवकरच खेडवासियांच्या सेवेसाठी खुले होईल. धन्यवाद.